वल्लरी, मला मारणार तू? अरे बायकांच्या हातचा मार खायला का लेचा पेचाय का अण्णा केदार? तुझ्या तर स्त्री जर काही सृष्टी निर्माण करू शकते ना, तर उद्ध्वस्तही करू शकते. तर ती लक्ष्मीचं रूप आहे, तर ती दुर्गेचंही रूप आहे. आत्ताच्या आत्ता बाहेर निघ इथून. बाहेर निघ, नाहीतर मी ना आरडाओरडा करून लोकांना बोलावून घेईन, पोलिसांना बोलावून घेईन. बाहेर निघ. ओ बापरे, बाहेर निघ म्हणते ना. जर ती सरस्वतीचं रूप आहे, तर ती चंडिकेचंही रूप आहे. याच्या पुढे आहे ना, जसं मी सांगेन तसं वागायचं. माझ्या तालावर नाचायचं तू. तुझ्या त्या घरामध्ये आता तू माझ्यासोबत नजर कैदेत राहणार आहेस. तुझ्यासारख्या नराधमासाठी ती कालिकेचंही रूप घेऊ शकते. काय चाललंय पेरणा? रोज आपलं तेच 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 तेच. मी तुला काहीतरी काम सांगायचं, तू नाही नाही म्हणायचं. मग मी तुला व्हिडिओ अजितला पाठवायची धमकी द्यायची, आणि मग तू मुकट माझं सगळं काम ऐकायचं. केदार, तुझ्या पापाचा आता धडा भरलाय. बायको काय म्हणलं तुला? तुला लगेच बायको सारखी खोटं बोलायला लागली का? मान्याची खोटं बोलायला लागली का? हा, माझ्याची खोटं बोलतेस? लायकीत राहायचं. तू केलेल्या प्रत्येक अत्याचाराचा आता हिशोब चुकवणार आहे. मी तुझी बायको नाहीये, पण होशील होशील. कारण जर तू साडी नेसली नाही तर व्हिडिओ अजितपर्यंत पोचेल, आणि व्हिडिओ जर अजितपर्यंत पोचला तर अजित पोचेल. सगळं छान आहे पेरणाबाई, फक्त एक गोष्ट काय ना, बाईच्या जातीनं कसं असं मस्तपैकी पदर घेऊन राहायचं. आता छान दिसते. आता दिसतेस का नाही माझी बायको? उठ ना, चल. अरे जा, थांब. बघा, बस. उठ, जा. एखाद्या स्त्रीला तिच्या मर्जी विरुद्ध मिळवण्याचा प्रयत्न करणं सुद्धा गुन्हा आहे. आणि हा माणूस तुमचा गुन्हेगार आहे. काय घ्या, शिक्षा करा त्याला. या माणसाला चांगली अक्कल घडवा. प्रेरणा, प्रेरणा बघतेस काय? मार त्याला जाऊन.
मला घरात डांबून ठेवलं होतं तुझ्याच. तू इतका त्रास दिलाय, आठवतो ना प्रेरणा? त्या राक्षसाला सोडून टाक जा. प्रेरणाताई बघू नका, या पुढे व्हा. करा त्याला शिक्षा. तुमचा गुन्हेगार आहे तो. बघताय काय? मारा त्याला. उचला प्रेरणाताई, उचला. काय बोललीस तू? हा? लक्ष्मी, सरस्वती, चंडी, अरे या सगळ्या जुन्या युगातल्या गोष्टी झाल्या. हे कलियुग आहे, कलियुग. तिकडे सगळ्यात शक्तिशाली गोष्ट एकाच, असुर. मी येतो, परत येणार मी, परत येणार, परत येणार मी. कुठे चला, मला मारते. बदलले मला मला माफ कर. अगं तू घरात बाहेर काढल्यानंतर रस्त्यावरती मी आणि हे चालत चाललो होतो ग. अण्णा केदारने ना मला किडनॅप केलं आणि आणलं इथे. आत्ताही खोटं बोलताना लाज वाटत नाहीये ना तुला? वल्लरी, पुष्पा खोटं बोलतीये. काही अण्णा केदार तिला किडनॅप वगैरे केलेलं नाही. उलट तिने आणि अण्णा केदार ती दोघांनी मिळून छळ केलंय माझं. ही खोटं बोलतीये. लाज नाही वाटली तुम्हाला हे सगळं करताना? स्त्री असून सुद्धा प्रेरणाताईंवरचे अत्याचार बघत राहिलात तुम्ही. मला सांगा, यांच्या जागी तुम्ही किंवा तुमची सुमन असती तर काय केलं असतं? स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा एवढा विश्वास कसा केला तुम्ही? सांगा ना. काहीच वाटलं नसतं तिला वल्लरी, कारण बाईच्या जातीला कलंक आहे ती.
वहिनी आणि अण्णा केदारनी तर अत्याचार केलेच माझ्यावर, पण तो रघु भावासारखं मानलं ग मी त्याला, पण त्याने छळलं मला. त्या रघुवर तर संशय आलाच होता मला प्रेरणाताई. आणि अण्णा केदार तर नीचच आहे. पण या मला बहीण मानलं होतं ना मी. तुमच्यावर अख्ख्या घराची जबाबदारी सोडून जायचंय ना मी. का वागला तसं? बोला ना. आता तुमची जागा फक्त तुरुंगात आहे. पल्लवी नको ग, नको नको. ते काम माझ्यावर सोड. चल. अगं अगं चल. ऐक 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 हे बघ. ऐक ऐक ना ग. ऐक जा ऐक. चल. ऐक जा ऐक. चल. प्रेरणाताई, आता घाबरण्याचं काहीच कारण नाही. पाहिलंत ना तुम्ही, आज दसऱ्याच्या दिवशी वाईटावर पुन्हा चांगल्याचा विजय झालाय. चला आपल्या घरी चला. प्रेरणाताई, बऱ्या आहात ना तुम्ही? ठीक वाटतंय का आता? वल्लरी, स्वामींनी माझी अशी का परीक्षा पाहिली असेल गो? माझं काही चुकलं होतं का? नाही प्रेरणाताई, तुमचं अजिबात काही चुकलेलं नाहीये. हो, जगात जशी चांगली माणसं असतात ना, तशीच अण्णा केदार सारखी नीच दुष्ट प्रवृत्तीची माणसं पण असतात, ज्यांना लोकांना ना फक्त त्रास देता येतो. प्रेरणा, मला असं वाटतंय तू अजितला हे सगळं सांगून टाकावंस. काय आणि कसं सांगू शकणार आहे मी अजितला हे सगळं? वल्लरी, तूच सांग ना. त्या अण्णा केदारनी मला आमच्याच घरात इतके दिवस डांबून ठेवलं आणि तरी तो माझ्या अंगाला हातही लावू शकला नाही. ही गोष्ट मी जरी सांगितली तरी अजितला पटणार आहे का? प्रेरणाताई, काय बोलताय तुम्ही हे? अजित भाऊंचा सगळ्यात जास्त तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही न घाबरता त्यांना सगळं काही खरं खरं सांगायला हवं. प्रेरणाताई, नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वासच तर सगळ्यात महत्वाचा असतो. हे तर तुम्हाला सांगायची गरज आहे का? हो प्रेरणा, वल्लरी बोलते ते बरोबर आहे. कुठल्याही नात्यात ट्रान्सपरन्सी ही हवीच. ठीक आहे, मी बोलेन अजितजी, पण मला प्लीज थोडासा वेळ द्या. आणि ही गोष्ट मला माझ्या पद्धतीने हँडल करू द्या. तुम्ही आता काही बोलायला जाऊ नका त्याच्याशी या विषयावर. प्रेरणाताई, आम्ही कोणी काहीही बोलणार नाही आणि तुम्ही तुम्हाला हवा तितका वेळ घ्या. मला माहिती आहे जे काही घडलंय ते खूप भयानक आहे, पण आता खचून नाही चालणार आणि रडून तर अजिबातच नाही. मला माहिती आहे माझ्या मैत्रिणी अशा खचून जाणाऱ्यातल्या नाही आहेत. सो बी स्ट्रॉंग. वल्लरी,
जरा येतेस का? मला बोलायचंय. आलोच. काय झालं त्याच्यात? वल्लरी, एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? आपली रोजच्या संपर्कात असलेली मैत्रीण इतके दिवस संकटात होती आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात इतक्या गुंतून गेलोय का की आपल्या जिवलग मैत्रिणींच्या आयुष्यात काय चाललंय, त्या अडचणीत आहेत की नाही हे आपल्याला कळतच नाहीये. दिस इज नॉट डन वल्लरी. अगदी खरं बोलताय तुम्ही त्याच्यात. आता बघा ना, प्रेरणाताई माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत होत्या. माझ्या घरातल्या प्रत्येक कार्यक्रमात त्या माझ्यासोबत सहभागी राहिल्या. प्रत्येक संकटात त्या माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि मी त्या नवरात्रीत माझ्या घरी आल्या नाही म्हणून एकदाही त्यांना फोन करून नाही विचारलं किंवा त्यांना जाऊन भेटले नाही. त्यांना आधीच संपर्क केला असता तर त्यांच्यावरचं संकट आपल्याला आधीच कळलं असतं. चुकलंच माझं. वल्लरी, तरी प्रेरणा अधेमध्ये का होईना आपल्या कॉन्टॅक्टमध्ये होती आणि तरीही तिच्यावर ही वेळ आली आणि आपल्याला कळलं नाही. आता विचार कर, श्वेता आणि मिठू, त्यांचं काय? श्वेता आणि मिठू तर आपल्या अजिबात कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. त्यांच्या आयुष्यात काय चाललंय, त्या ठीक आहेत की नाही? देव न करो पण त्यांच्यावर पण अशीच काही अडचणीची वेळ आली असेल तर? हे बघ, श्वेताच्या आयुष्यात काय चाललंय, ती तिच्या संसारात किती गुरफटली आहे याचा आपल्याला थोडा अंदाज आहे. पण मिठू मिठू गायब आहे इतकी वर्ष, आपल्याला माहितीच नाहीये ती कुठे, ती काय करते. आय नो आपण कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय पण वल्लरी, दिस इज नॉट डन. तुला कळतंय का मी काय म्हणतेय? नाही, तुम्ही एकदम बरोबर बोलताय त्याच्यात. नाही, मिठूताईंना तर आपल्याला शोधण्यापासून तयारी करायची, पण श्वेताताई आपल्याला निदान त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी माहिती तरी आहेत. आपण जाऊन त्यांना भेटूया. ते लाख म्हणत असतील मला भेटायला येऊ नका, मला संपर्क करू नका, पण मला असं वाटतं आपण एकदा जाऊन त्यांची विचारपूस करून यायला हवी. असं म्हणतेस म्हणजे खरंच जाऊया श्वेताकडे? हो, आपण जायला तर हवंच. मिठूताई आणि श्वेताताई या दोघी ठीक आहेत ना, हे आपण आता बघून येऊच या. बाप रे, वल्लू, फक्त ऐकून माझ्या अंगावर काटा आला ग. प्रेरणा त्यांनी कसं काय सहन केलं इतके दिवस हे सगळं? खरंच या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसलाय त्यांना. त्यात अजित भाऊजी पण नाहीये तिथे. अगं पण आपण जवळ असून तरी काय उपयोग ग? आपल्याला कुठे कळलं त्या इतक्या मोठ्या संकटात अडकल्या आहेत त्या. काय की कधी कधी आपण आपल्याच प्रॉब्लेम मध्ये इतकं गुरफटून जातो ना की आपल्याच माणसाच्या आयुष्यात काय सुरू आहे याबद्दल काहीच माहिती नसते आपल्याला. खर तर त्या नवरात्रीमध्ये नाही आल्या ना, तिथेच मला लक्षात यायला हवं होतं. पण वाईट कसलं वाटतंय माहिती? प्रेरणाताईंना त्रास देणाऱ्या माणसांमध्ये पुष्पा वहिनी होत्या. वहिनी इतक्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं. कधी कधी काही माणसांचं वागणं आपल्या हातात नसतं. पण या सगळ्यामुळे एक गोष्ट माझ्या लक्षात आली. सुडाची भावना माणसाला पार अंधळ बनवते. मला काय वाटतं माहितीये,
आत्ता प्रेरणा त्यांना आपली खरी गरज आहे. काय की त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. आपल्याला त्यातून त्यांना बाहेर काढायला हवं. काय की अजित पण नाहीये. तू प्लीज त्यांना अजिबात एकटं सोडू नकोस. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी करीन सगळं मॅनेज.